येते आजची आपली पुढची धमाल जोडी आनंद आणि क्षितेज. रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गाहून लंका, हिच्या कीर्तीच्या सागर लहरी. पाय उचला. हिच्या कीर्तीच्या सागर लहरी. दुसरा पाय उचला. दुसरा पाय उचलला तर पडणार नाही का मी? मालक. सुहास्य तुझे मनास मोही, सुहास्य तुझे मनास मोही. मालक. सांगतोय मी तेच. सुहास्य तुझे. साहेब माझा ना पगार वाढवून द्या. माझ्या संगीत साधनेत व्यत्यय नकोय. साधना गेली खड्ड्यात. माझ्या धनाचं काय ते बघा. अरे बापरे, पगार वाढवून मागते बहुतेक ही. हे बघ, आता मी संगीत समाधीत आहे. समाधी साध. माझ्या धनाचं बघा. बांधू की तुमची समाधी. हे बघ, आता मी गाणं गातोय, मला डिस्टर्ब करू नकोस. आता मी ख्याल गाणार आहे, ख्याल. मालक कधीतरी माझा बी खयाल करा की. अगं तुझा ख्याल अधून मधून असतोच माझ्या मनात. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जैसे तुझको बनाया गया है. मेली ती झालं, मेली ती. मालक 7 तारीख उलटून गेली. बघ बघ दिवस कसे भराभरा जातात. तुमचे जात आहेत, माझं काय. तुझेही जातील, प्रयत्न कर. मालक पगार वाढवून द्या. पगार वाढवून देणार नाही. असं काय करताय मालक. त्याऐवजी आता मी तुला गाणं शिकवणार आहे. गाणं कुणाला शिकायचंय. त्यात माझा आवाज असा मशिनी नरड्यावर पाय ठेवल्यासारखा. ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले, तुझ्यासारख्या म्हशीकडून मला साधं गाणं म्हणवून घेता येणार नाही का? अरे वा, अशी अशी जागा घ्यायची. शिवाजी पार्कला घेतली असती तर लई बरं झालं असतं. अगं रखमा, नको ग करू अशा जखमा. मालक जाऊ दे ना, द्या ना माझा पगार वाढवून. काय असं करताय. देणार नाही. पूर्वीच्या काळात गायक गायिका नुसतं गाणं शिकायचं म्हणून त्यांच्या गुरुकडे घरातली वाटेल ती कामं करायची. तू ऑलरेडी कामवाली आहेस, आता नुसतं गाणं शिकायला काय बरं प्रॉब्लेम आहे तुला? असं काय करताय मालक. मला माझा पगार वाढवून पाहिजे. मी काय बी काम करणार नाही. काम करावंच लागेल. गाणं शिकायचं म्हणजे शिकायचं, वाटतं ते बोलायचं नाही. गळा बघू. असा गळा दाखवता डॉक्टर आहे का मी? अगं गळा बघू म्हणजे काहीतरी गाऊन दाखव छानस. गाणं. हो हो. बीडी जलाइले जिगर से पिया, जिगर में बड़ी आग है ना. अगं हे सूर कुठल्याही पेटीत बसत नाहीत. असं काय करताय. काय शास्त्रीय संगीत म्हणायचं, शास्त्रीय संगीत म्हणायचं. खर्च 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 वाढतोय. पगार वाढवा. हे बघ, संगीतात 7 सूर असतात. सा रे ग म प ध नी. किती? 7 तारीख उलटून गेली. माझा पगार वाढव. काय पगार वाढवा, पगार वाढवा. इतके दिवस एका गायकाच्या घरात काम करते आहेस. सांग बघू, एकूण राग किती आणि राग म्हणजे काय? राग म्हणजे मला पगार वाढवून दिला नाही ना की माझ्या मनात तुमच्याबद्दल जो येतो त्याला राग म्हणतात. बरोबर आहे ते, पण संगीतातला राग म्हणजे काय? मला नाही माहिती हो. मी सांगतो. अगं स्वरांचा समूह असा एकत्रित करून काहीतरी तयार केलं की त्याला राग असं म्हणतात. वेगवेगळ्या रागामध्ये वेगवेगळ्या काय वेगळ्या. हो बरोबर आहे, वेगवेगळ्या रागामध्ये. बरोबर. हा, वेगवेगळ्या रागामध्ये असे वेगवेगळे राग वेगवेगळ्या वेळेला गातात. म्हणजे सकाळी तोडी गायची, दुपारी सारंगा. सारंगा काही झाक लागतो. माशाविषयी चाललेला नाहीये, रागाविषयी चाललेला आहे. दुपारी सारंगा, संध्याकाळी म्हावरा, संध्याकाळी मारवा.
वा. आणि त्यानंतर रात्री माल कंस. हो, कंस मेला महाभारतात. माझ्या मालाचं काय करायचं ते सांगा. तुझ्या मालाचं आता ह्या वयात मी काय करणार? मालक. तसं नाही. संगीत सम्राट तानसेन जेव्हा गायला बसायचे तेव्हा मेघ मल्हार म्हणू लागले की असा पाऊस पडायचा असा पाऊस पडायचा. कसा असतो पावसाचा आवाज? धप 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 धबा. पैशाचा पाऊस होता का? वाटेल ते बोलू नकोस. आता आपण भूप रागापासून सुरुवात करूया. या रागामध्ये 5 स्वर शुद्ध असतात. मी आता बेशुद्ध होणार आहे. काही बेशुद्ध पडत नाहीस तो. ऐक, सा रे ग प ध हे शुद्ध, मनी नाही. मनी नाही. नाही. वाटेल ते बोलू नकोस. मनी नाही म्हणजे म आणि नी हे स्वर वर्ज. चांगला राग आहे. कसलाय भिक्कारडा. मनी नाही भावन म्हणे देवा मला पाव. का वेगवेगळे विषय काढतेस? आता माझ्या मागून म्हण नीट. हम रात ना ख्वाब ढाए, हम रातन ख्वाब ढाए, हम रात ना ख्वाब ढाए. हम रातन ख्वाब ढाए. असं नसतं. असे शब्द नाही तोडायचे. शब्द हम रात ना ख्वाब ढाए. हम रातन ख्वाब ढाए, तन ख्वाब ढाए, तन ख्वाब ढाए. तुला संगीत शिकवण्यापेक्षा तुझा पगार वाढवून दिलेला चालेल मला. घ्या वाटेल ते करा. हम रातन ख्वाब ढाए. आता बरोबर येतंय. क्या बात आहे. शेवटी शिकल्या गाणं. आता बघूयात हा गाण्याचा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर. आनंद आणि क्षिती. आनंद, तू गाणं शिकलास? नाही. वाटलंच. ए नाही रे, तरी पण चांगलं गायला रे. नाही, काय हा जोक होता तर आनंद, तू गाणं शिकलेलं नसताना तू खूप छान गाणं म्हटलंस. मीही गाणं शिकलेलं नाही, त्यामुळे मी हे बोलू शकतो आणि तू हे ऐकू शकतोस. क्षिती, तू एक मोलकरीण सादर केलीस आणि तुमच्या दोघांचा ऍक्ट संगीत प्रधान होता असं आपण म्हणूया. मला आवडला, मला इंटरेस्टिंग वाटला. मला फक्त असं वाटलं ऍज अ लेमॅन की थोडस ना टेक्निकल झाला ऍक्ट. म्हणजे मला गाण्यातलं फार कळत नाही, त्यामुळे त्याच्याशी जे रिलेटेड विनोद होते ना ते तितकेसे मला तरी नाही फुटले ऍक्ट बघताना. त्यातले जे जेनेरिक विनोद होते ते मला कळले, पण ह्याच्यात धनी खर्जा काय आणि त्याच्यातलं कुठलं तर शुद्ध आहे आणि अशुद्ध आहे ते विनोद मला नाही कळले ऑनेस्टली. हा ऍक्ट जास्त सुंदर होऊ शकला असता जर ते 25 पण तुम्ही जेनेरिक लेवलला काढू शकला असतात तर. अपार्ट फ्रॉम दिस थॉट मला असं वाटतं की एक वेगळा ऍक्ट तुम्ही सादर केलात, एका वेगळ्या पठडीतला ऍक्ट तुम्ही सादर केलात, त्याबद्दल तुमच्या दोघांचं मनपूर्वक कौतुक. गॉड ब्लेस. निर्मितीताई. मला असं वाटतं स्वप्नील, तू जे म्हणतोयस ना, थोडंसं माझं वेगळं मत आहे. मला असं वाटतं की सारेगमपमुळे महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना संगीतातलं थोडं थोडं ग्रेट असं कळायला लागलेलं आहे. म्हणजे खर्जे वगैरे मला वाटतं सगळ्यांनाच साधारण हे शब्द माहिती आहेत, त्या प्रोग्राममुळे कळलेले आहेत बऱ्याच लोकांना. त्यामुळे हे 25 येऊ शकतात असं मला वाटलं बघताना. म्हणजे तुझंही म्हणणं बरोबर आहे, पण मी सांगते हा असं मला वाटलं. त्यामुळे मला हा ऍक्ट आवडला तुमचा दोघांचा. आजच्या आठवड्याचे दोन्ही एपिसोड बघताना मला असं जाणवलं की तुम्ही खूप आता मेहनत घ्यायला लागलाय अजून. म्हणजे मला आज आनंद नाही वाटत आहे, वैभव नाही वाटत आहे. या पद्धतीने सगळं ते होत आहे, त्यामुळे खूप बरं वाटतंय मला. आणि हा ऍक्ट मला आवडलाच, प्रश्नच नाही. ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि आता बघूयात किती गुण मिळालेले आहेत. 8 गुण म्हणजे एकूण 44 गुण. तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. सर.